सगळ्या दिव्यांग बांधवांना आपण रक्षाबंधनचा सण त्यांच्यासोबत साजरा केला, काय भावना आहे? आणि आज तुम्ही एक सुतोवाच केला, सगळ्या बहिणींसोबत तुमचं एक नवीन नातं पण निर्माण होत आहे राज्यात. आज सर्वांनाच रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज जयसिंगजी माझ्या बरोबर आहेत, त्यांना मी राखी बांधली. बंटीजी आहेत, ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला. आणि मला खूप आनंद आहे की माझ्या या दिव्य बांधवांना मी राखी बांधली. आणि हा आमचा आता जन्माचा एक संबंध इथनं चालू झालेला आहे, भाऊ बहिणीचा. तसंच मी काही स्त्रियांना सुद्धा राखी बांधली. आणि त्यात त्यांनी देवेंद्रसाठीच एका प्रकारे मला शुभेच्छा दिल्या, आणि त्या मी देवेंद्रजींना नक्की कळवेन. आणि त्यांच्याबरोबरच एक नातं चालू झालं माझं आज. लाडकी बहीण एक खूप चांगली योजना अशी चालू झालेली आहे. पण मला वाटतं ते तो एक मनात जी संवेदना होती आपल्या शासनाच्या मनात, की स्त्रियांसाठी काहीतरी आपल्या परे चालू करणं जरुरी आहे, ते चालू केलं. आणि गरीब स्त्रियांना आणि पात्र स्त्रियांना हे आता मिळणं चालू झालं, याचा मला आनंद आहे. या योजनेच्या माध्यमातून देवेंद्रजींना लाखो कोट्यवधी बहिणी ज्या आहेत त्या लाभल्या, तुम्हालाही तेवढं नणंद जे आहे ते लाभल्या. आमचं नवीन नातं, जसं मी आता सांगितलं, नणंद भाऊजाईंचं चालू झालेलं आहे. आणि त्यात खूप प्रेम येणाऱ्या दिवसांमध्ये वाढणार हे मला दिसून येत आहे. विरोधकांनी कुठेतरी टीकाही या सगळ्या योजनेसंदर्भात केली, कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सावत्र भाऊ असा उल्लेख केला. तुम्ही काय सांगाल, त्यांना काय सांगाल? मला एवढं ठाऊक आहे की विरोधकांनी देवेंद्रजींच्या चांगलेपणावर, देवेंद्रजींच्या